कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून ग्रंथदिंडीला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय की या ग्रंथदिंडीमध्ये स्वतः महापौर उपमहापौर हे सहभागी झालेले आहेत। अत्यंत उत्साहाचं वातावरण बघायला मिळतं आहे। आपण स्वतः ग्रंथदिंडी वाहतात, काय भावना आहे? खूप आनंदाचं वातावरण आहे। खरं तर कुसुमाग्रजांचं गाव आहे नाशिक आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा वाढदिवस हा अशा पद्धतीने आपण साजरा करतोय। मराठी भाषा दिवस आहे। निश्चितपणे सगळ्यांनाच ही जी आपली साहित्य संपदा आहे आणि जे नाशिकचं नाव लौकिक कुसुमाग्रजांनी अख्ख्या देशात जगात केले, निश्चितपणे आपल्या भारताचे सुपुत्र ज्यांनी ही मराठी भाषा जिवंत ठेवण्याचं काम केले, अशा दिवशी निश्चितपणे वाचन संस्कृतीसाठी महानगरपालिकेने एक पुस्तक बँक तयार करावी असा माझा मानस आहे आणि या दिवसापासून आपण सुरू करत आहोत। उपमहापौर आहेत, उपमहापौर साहेब, काय नेमकी भावना आहे? आज आपण ग्रंथदिंडी वाहतात। खरं तर 112वी जयंती कुसुमाग्रज 114वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत आणि या जयंतीच्या निमित्ताने 4थं विश्व मराठी संमेलन या ठिकाणी होतं आहे। हे नाशिक करून मला अभिमान आहे आणि या भूमीचा कुसुमाग्रजांच्या जन्मभूमीचा उपमहापौर म्हणून या मला सार्थ अभिमान होतोय। सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा सर्व मराठी भाषिकांना शुभेच्छा देत आहेत महापौर आणि उपमहापौर। शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते आहेत। दादा, अनेक वर्षांपासून हा उत्सव जो आपण साजरा करतो, आज काय भावना आहे? आजची भावना खरंच खूप आनंदाची आहे, कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि एक वेगळा उत्साह आपण इथं बघतोय। मी माननीय सामंत साहेबांचे या ठिकाणी आभार मानेल आणि त्यांचं अभिनंदनही करेल की आधी त्यांनी, कारण नाशिकमध्ये हे विश्व मराठी साहित्य संमेलन भरवलं आहे। मला वाटतं त्या नाशिकला एक वेगळी परंपरा आहे, एक उज्ज्वल परंपरा आहे कलावंतांची आहे आणि कविवर्य कुसुमाग्रजांच्या भूमीत आज हे जो काय मराठी उत्सव होतोय, मला वाटतं मराठी जर आपण खऱ्या अर्थानं पुढे नेली तरच मराठी माणूस पुढे जाऊ शकतो, हे मला आपण बघतोय की या संपूर्ण ग्रंथदिंडीमध्ये अत्यंत उत्साहानं महापौर उपमहापौर जे आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि ही ग्रंथदिंडी जी आहे ती कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून आता पुढे निघालेली आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।